ओबीसी विरुद्ध ओपन इतिहासातील पहिली निवडणूक खासदार संजय जाधव। परभणी लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मंचावर खासदार संजय जाधव, खासदार फौजिया खान, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार राहुल पाटील, माजी आमदार विजयराव गव्हाणे, माजी आमदार सुरेश देशमुख, भीमराव हत्ती अंबिरे, डॉक्टर विवेक नावंदर, भगवान वाघमारे, नदीम इनामदार, बाळासाहेब देशमुख, सत्तार इनामदार सह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट, राष्ट्रीय काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या संवाद मेळाव्यात बोलताना खासदार संजय जाधव म्हणाले की ओबीसी विरुद्ध ओपन अशी निवडणूक इतिहासात कधी झाली नाही। पुढे बोलताना म्हणाले की कोणतीही निवडणूक किंवा कोणताही पक्ष एका विशिष्ट जातीवर निवडून येत नाही। आज संपन्न झालेल्या संवाद मेळाव्यात परभणी विधानसभा मतदारसंघातील विविध संघटनातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। ओबीसी वर्सेस ओपन अशी निवडणूक इतिहासात कधी झाली नाही आणि मी या ठिकाणी आपल्याला आवर्जून सगळ्यांना सांगेन, कोणताही उमेदवार, कोणताही पक्ष विशिष्ट एका जातीच्या नावावर निवडून येऊ शकत नाही, ही सत्य आहे। सगळ्या समाजाची, सगळ्या थरातली मतं मिळतील तरच तो विजय होऊ शकतो। मी आता मराठा समाज आहे म्हणून का मी मराठाच्या नावावर निवडून येणार, असं कदापि होणार नाही। परंतु ह्यांना मताचं ध्रुवीकरण करायचं, बारामतीची जागा सेव्ह करायसाठी, माढ्याची जागा सेव्ह करायसाठी ह्यांना परभणीमध्ये सोडले आणि परभणीमध्ये जातीचं ध्रुवीकरण करून त्यांना मराठवाड्यामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये त्याचा फायदा बाहेर उचलायचा आहे, म्हणून त्यांना ध्रुवीकरण करण्यासाठी या ठिकाणी ह्या विषयावर आणले।